श्री स्वामी समर्थ। आज आपण वटपौर्णिमा 2025 कधी आहे याबद्दल माहिती घेणार आहोत। तर बघूया, वटपौर्णिमा 10 जून रोजी की 11 जून रोजी साजरी करायची आहे। तर हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा साजरी केली जाते। पौराणिक कथेनुसार या दिवशी सावित्रीने तिचा नवरा सत्यवानाचे प्राण यमाकडून परत मिळवले होते। त्यामुळे विवाहित स्त्रिया आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी वडाची पूजा करतात। यंदा वटपौर्णिमा कोणत्या दिवशी आहे ते जाणून घेऊयात। वटपौर्णिमेची तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्य याविषयी आपण माहिती जाणून घेऊयात। सावित्रीने ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी तिचा पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले होते। त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमा साजरी करण्याची पद्धत सुरू झाली। विवाहित स्त्रिया नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतात, तसेच उपवास करतात। वटसावित्रीच्या व्रताला खूप महत्त्व आहे। 7 जन्म आपल्याला एकच नवरा मिळावा यासाठी महिला हे व्रत करतात। तर आपण जाणून घेऊया वटपौर्णिमेची तारीख आणि शुभ मुहूर्त। वटपौर्णिमा 10 जून 2025ला साजरी केली जाणार आहे। तर वटपौर्णिमेची तिथी 10 जूनला सकाळी 11:35 पासून ही तिथी सुरू होणार आहे, पौर्णिमा तिथी। तर 11 जून दुपारी 1:13 ही पौर्णिमा समाप्त होणार आहे। तर तुम्ही वटपौर्णिमेच्या व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी 10 जून रोजी सकाळी 11:55 पासून दुपारी 12:51 पर्यंत आहे। तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून पूजाविधीला सुरुवात करणे शुभ मानले जाते। पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ उत्तम आहे। वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे, त्यानंतर स्नान करून देवाची पूजा करावी। वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते, त्यामुळे वडाच्या झाडाच्या पूजेसाठी लागणारं साहित्य घ्यावं। वडाच्या पूजेसाठी धूप, दीप, दिवा, दिव्यासाठी वात, दिव्यासाठी तेल, तूप, माचीस, अगरबत्ती, हार, फुले, पूजेचं ताट, 5 फळे किंवा आंबे, सुवासिनीच्या शृंगाराचे सामान आणि वडाला बांधण्यासाठी धागा हे सर्व साहित्य तुम्हाला लागणार आहे। मुहूर्त पाहून साडी नेसून आणि शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करावी। या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपवास करावा। संध्याकाळी सूर्यास्तानंतर वटपौर्णिमेचा उपवास सोडावा आणि व्रताची सांगता करावी। काही जण वटपौर्णिमेला निर्जली उपवास करतात, पण तुम्ही फळे खाऊनही हा उपवास करू शकता। तर ही होती वटपौर्णिमेच्या मुहूर्ताबद्दल माहिती। अजून याबद्दल काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते। श्री स्वामी समर्थ।